एक मिनिट, एक मिनिट. सगळे जरा शांत व्हा. परिस्थिती नाजूक आहे. आपण पारूला थोडा वेळ द्यायला हवाय. आणि उगाच पॅनिक होऊन कोणीही टोकाचा निर्णय घेणार नाहीये. मारुती, तुम्ही दोघं आता घरी जा. वहिनी, अहो आता वेळ घालवून कसं चालेल? ही पारू काही उत्तर देत नाहीये ना, म्हणजे ही नक्कीच काहीतरी लपवते आपल्यापासून. काय गे पारू, तू दगडासारखी काय उभी आहेस इथे? तुला कळतंय ना तुझं लग्न मोडलंय, तेही दुसऱ्यांदा. तुझं लग्न आता परत कधीच होऊ शकणार नाही. तू जे काही घडलंय ना ते वहिनींना सांग, नाहीतर तुझ्यासाठी एखादा म्हातारा कोतारा बघून तुझं लग्न लावून द्यावं लागेल तुझ्या बापाला. कळतंय ना? तामिनी, बोलताना जरा विचार करत जा. भान ठेव जरा बोलताना. मारुती, तू असा खचून जाऊ नकोस. पारूला आता तुझी गरज आहे. तुम्ही दोघं आता घरी जा, आपण नंतर बोलू. मला काय कळत यार, असं कसं होऊ शकते यार? ही आई जवळ खोटं बोलली. कमॉन, हरीश चांगला मुलगा होता, आमचा मित्र पण झालेला. आणि ही पण सगळं बोलायची ना माझ्याशी, मग हे का नाही बोलली? कमेन. प्रीतम सर, ये मॅम, काही काम होतं का तुमचं? सॉरी, तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात माहिती आहे मला. मी येऊ की नको विचार करत होते, पण दिशा मॅडमला मी तुमच्याशी बोललेलं आवडत नाही ना. पण आता तुमच्याशी मैत्री केली आहे तर जे काही झालं त्यानंतर ह्या मैत्रीच्या नात्याने तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून आले. मॅम, थँक्यू सो मच. पण तुम्ही बघितलं ना पारू कशी वागली आहे ते. पारू बोलायची सगळं माझ्याशी, आपण सगळे इतके खुश होतो. आणि हरीश पण जेन्युइनली एक चांगला मुलगा आहे. हो, पण पारूची बाजू कोणी समजून घेतली का? तिला कोणी विचारलं का? हे बघा, अशा वेळेस मित्रच मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, चूक किंवा बरोबर न बघता. तुमचं आणि पारूचं बॉन्डिंग बघितलंय मी, पण ह्या सगळ्याचा पारूच्या मनावर काय परिणाम झालाय ना याची आपण कल्पना पण नाही करू शकत. मला सांगा, तुम्ही तिचे मित्र आहात ना, तुम्ही कधी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला? तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही? नाही, कधीच नाही. एक्झॅक्टली, तेच म्हणायचंय मला. हे बघा प्रीतम सर, पारू कुठून आली आहे, तिचं बालपण कसं केलंय, ह्या सगळ्याचा विचार करायला हवा. लहानपणापासून तिला कधीच प्रेम मिळालं नाही. या घरात आल्यापासून अहिल्या मॅडम कडून, किर्लोस्कर कुटुंबाकडून तिला खूप प्रेम मिळालं, सन्मान मिळाला. मग एक दिवस तुम्ही तिचं लग्न ठरवलं आणि किर्लोस्कर कुटुंबांनी तिच्याकरता केलेल्या सगळ्या उपकारांची तिने जाणीव ठेवली. ज्यांना ती देवी आई म्हणते ना, त्यांच्यासमोर काहीच बोलण्याचं धाडस कसं होणार आहे तिचं? पण तुम्ही तर तिचे मित्र होतात ना, तुमच्याशी तर ती बोलू शकली असती. हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता तिला सगळ्यात जास्त तुमच्या आधाराची गरज आहे. मला मान्य आहे, हरीश खूप चांगला मुलगा आहे, पण जे घडलंय ना ते खूप चुकीचं आहे. हरीश सर अजूनही सापडलेले नाहीये, त्यांची काही बाजू असेल, पण
पण आता सगळ्यात जास्त आपल्याला तिला समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला तिला थोडा वेळ द्यावा लागेल प्लीज. हा विचार तर मी केलाच नाही. मी लगेच हायपर झालो. थँक्यू. तुम्ही जर नसतात ना तर ही दुसरी बाजू माझ्या डोक्यात आलीच नसती. मी उगाच पारूवर राग करत बसलो असतो. थँक्यू सो मच. इट्स ओके. चला मी येते. हा येते मी. हा. येते म्हणजे जाते. हा. माझा हात. हा. प्रीतम सर माझा हात. सॉरी सॉरी. तुमचा हात माझ्याकडे राहिला का? घेऊन जा. म्हणजे पारू तर माझ्या आयुष्यातली जादूगार आहेच. जादू करून सगळं असं सॉल्व्ह करते. तशीच तू पण आता माझ्या आयुष्यातली जादूगार आहेस. प्रीतम सर माझा हात. काय गे पारू, तुला कळतंय ना तुझं लग्न मोडलंय तेही दुसऱ्यांदा. तुझं लग्न आता परत कधीच होऊ शकणार नाही. बा किती वेळ इथं बसून राहणार आहेस? चल की घरात. अरे घरात यावंसच वाटत नाही. आयुष्यभर एक घर बांधण्याकरता जड जड झटलो. पण आता असं वाटतंय की मी कमी पडलो. माझ्या मुलांवर संस्कार करायला मी कमी पडलो. माझं चुकलं. अरे बा का असं बोलायला लागलायस? मला एक वचन देशील? आयुष्यात कधी कुणाला फसवू नको. कायम तू तुझं इमान आहे ना किर्लोस्करांबरोबर ठेव. बोल, देशील ना मला वचन? बा मला कुणाचंच काही ऐकायचं नाहीये. मी एक हरलेला बाप आहे. जगात कुणालाच तोंड दाखवायच्या लायक राहिलेलो नाही. अरे बा मला हे लग्न नाही करायचंय. त्या पारूची लायकी नाही माझी बायको व्हायची. जावं पाहिजे ना. हे बघ, एक सोडून दोन दोन आहेत. तुझ्यासाठी एखादा म्हातारा पोतारा बघून तुझं लग्न लावून द्यावं लागेल तुझ्या बापाला. दरवाजा उघड. दरवाजा उघड ना. दरवाजा कशा पाय बंद केला? लई आनंद झाला होता ना तुला मुलगी झाल्यावर. मला पण झाला होता आनंद मुलगी झाल्यावर. गावभर नाचलो होतो घरात लक्ष्मी आली म्हणून. पण बघितलं का काय झालंय? वाटोळ झालं सगळं, वाटोळ. ज्या पोरीचं लग्न बघणं मोठं स्वप्न होतं माझं, दोन दोन लग्न मोडली तिची. कोण करायला आता तिच्या बरोबर लग्न? कोण करायला? आयुष्यभर तिला बिना लग्नाची घरात बसावं लागणार रे. मी बाप म्हणून असं बिना लग्नाची पोर घरामध्ये नाही बघू शकत. मी बाप म्हणून कसं बघणार? नाही बघू शकत. ऐक ना, मी हे नाही बघू शकत. मी येतो ना तुझ्याकडं. मी येतो ना. मी नाही बघू मी येतो. कधी आदित्य सर बोलून आण. दरवाजा उघड ना. तू काय बी करणार नाही मला माहितीये. दरवाजा उघड बा. अहिल्या, तू अशी स्वतःला त्रास करून नको घेऊस. हे बघ, एक ना एक दिवस हरीश आपल्याला सापडेलच आणि सत्य काय ते कळेलच नक्की आपल्याला. आदित्य सर, सावित्री आत्या
मी स्वतःला घरात कोंडून घेतले आणि म्हणतोय मला जगायचंच नाही. तुम्ही पटकन जरा, मला लय भ्या वाटतं. पा दरवाजा उघडणं असं नको करू. खाली ठेव. काय करत होतास तू? आमच्या घरी थोडा विचार करायचास ना. भारत, हा माझ्या नशिबाशी खेळ झालाय. तू कशा पायी स्वतःला त्रास करून घेत होतास? माझ्यामुळं खरंच समन्यांना त्रास झालाय. खरं तर ना मीच मरायला पाहिजे. बस. काय चाललंय? जीव देणं जीव घेणं इतकं सोपं वाटतं? हा आपला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का होता, पण म्हणून स्वतःचं आयुष्य संपवून या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का आपल्याला? आज जर मारुतीला काही झालं असतं तर आपण सगळे काय करणार होतो? आता आपण सगळ्यांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. आणि पारू, मी ओळखते तुला, तू खंबीर आहेस. आपण सगळे यातून सावरूही, पण वेळ देणे हा एकमेव उपाय आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे आपण स्वतःला आणि एकमेकांना जरा वेळ देऊया. कळलं? आणि मारुती, यापुढे तू असं काही केलंस ना तर याद राख, मारुती दादा, हे काय आवरलं नाही अजून? चला आवरा, कामावर जायचं नाही का तुम्हाला? कणमळा, चल लवकर आवरून घे आणि शाळेला जा. मारुती दादा, आता पास झालं. चला आवरा, बघूया आणि इथून बाहेर पडा आणि कामावर चला. सावित्री ताई, कुठल्या तोंडानं कामाला जाऊ? मी असा बाप आहे की जिच्या मुलीचं एकदा नाही 2 वेळेला लग्न मोडलं. समाजाला जगाला काय तोंड दाखवू मी? मरायचं म्हणलं तरी माझ्या नशिबात मरण नाही. मारुती दादा, जरा तरी त्याचा विचार करा. त्याच्या वयाच्या दृष्टीने हे खूप झालं. गणी बाळा, चल पटकन आवर आणि शाळेत जा.
आणि नाश्ता करून जायचा. हा छान बा. मारुती दादा, तुम्ही पण पटापट आवरा आता आणि कामावर चला. येते मी. सावित्री आत्या, अरे आपल्या त्या स्कूलच्या प्रोजेक्टची पुढची फेज लवकर एक्झिक्यूट करायची आहे आपल्याला. शिवाय प्रियालाही आपण त्याच गोष्टीसाठी अपॉइंट केलं ना. तिचं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. प्रीतम, तू एक काम कर, आजचं प्रेझेंटेशन झालं की प्रियाला ते शाळेची जागा वगैरे सगळ्या गोष्टी दाखवून दे. ओके डन करतो. एक मिनिट थांब. काय? ह्याच्यात अजून काय? Shit, सावकाश सावकाश. हे शेवटचं जास्वंदीचं फुल आहे. मी उद्यापासून नसन ना. दादा दादा ओके आहेस ना? पारू, मी दिलं होतं हे फुल तिच्या हळदीच्या दिवशी. देताना म्हणाली होती आता हे शेवटचं म्हणून. पारूच्या आयुष्यात हे सगळं काय सुरू आहे ना कळतच नाहीये. तुला काळजी वाटते ना त्याची? ऑब्विसली. मलाही वाटते. बघ ना यार, पारू सारखी सरळ साधी मुलगी, सगळ्यांना जपणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, कशातच काहीच नसतं यार तिचं. तिच्या बाबतीत हे असं सगळं होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक्झॅक्टली. एका पाठोपाठ एक संकट सुरूच आहे. या क्षणी तिच्या डोक्यात काय सुरू असेल ना त्याचा विचारही करू शकत नाही. हो रे, पण तुला असं नाही वाटत की ती काहीतरी लपवते आपल्यापासून? मुद्दाम काही करणार नाही रे ती. अशी मुलगीच नाहीये ती. जे काय करेल त्याला काही ना काही एक कारण असणार. आणि जोपर्यंत हा हरीश सापडत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण सत्य कळणारच नाही. पण पारूला दुःख देणाऱ्याला जाब द्यावाच लागेल. एनिवे, तू प्रियाला घेऊन पुढे हो. मी पारू सोबत बोलून येतो. चालेल. तिला बोलतं केलं पाहिजे रे. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी कळणारच नाही. आणि या क्षणी मित्र म्हणून आपण तिच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे. मी तिच्याशी बोलून येतो. तू प्लीज पुढे होऊन सगळ्या अरेंजमेंट्स बघ. अरे पण प्रेझेंटेशन ते तर अर्जंट करावं लागेल ना आपल्याला. तूच नसशील तर एक काम कर ना, तू आत्ता प्रेझेंटेशनवर फोकस कर, पारूला नंतर भेट. नाही, मी मोहन काकाला फोन करून सगळं सांगितलंय ती सगळ्याची जबाबदारी घ्यायला. तू प्लीज पुढे हो, मी वेळेत पोचेन. बा उठून आवरून घे बघू आधी. गनियानं माझ्यासाठी तरी 2 घास खाऊन घे. हे असं बघून कसं चालल? तायडे, काल रात्री बा स्वतःला काय करून घेत होतं बघितलंस ना. मला आय नाही, त्यात बाने स्वतःला काहीतरी करून घेतलं तर कसं व्हायचं? गनी, इकडे या. गनी यार, असं नको ना बोलूस. मला बी हवाय माझा बा. माझा बा माझं सर्वस्व आहे. बा,
तरी बघ ना माझ्याकडं. आजपर्यंत तुझी प्रत्येक सकाळ माझा चेहरा बघितल्याशिवाय झाली नाही. बा, या जगात मला तुझ्याशिवाय दुसरं काय बी महत्वाचं नाही.